म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही, ती जनता जनार्दन आहे। त्यामुळे तो माईचा लाल पैदा झालेला नाही अजून। कुणी माझं नशीब बदलू शकत नाही किंवा माझं नशीब बदलेल असा कोणी जन्माला आलेला नाही। लोकसभा निवडणुकीत आघाडीचा विश्वासघात करण्यात आला, पण सगळ्यांचा हिशोब करण्यात येईल असा इशारा संजय काका पाटील यांनी दिला। कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू केव्हाही बरा अशा शब्दात त्यांनी मदत करणाऱ्या मित्रांचे आभारही मानले। आपण निश्चितपणे विजयी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले। आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते, ते न पाळणाऱ्यांची भूमिका मला समजून आली। त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा, तो शेवट काय होतं आपण करूया बघूया, तिथं एवढं काही कुणाला भ्यायचं कारण नाही। म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही, ती जनता जनार्दन आहे। त्यामुळे तो माईचा लाल पैदा झालेला नाही अजून। केलं, पण ते आपण रडीचा डाव करणारी माणसं नाही, आपण लढणारी माणसं आहोत। 4 तारखेनंतर ते सगळं कळेल, कुणी कुणी कसं केलं, कुणाच्या बैठका झाल्या, कुणाच्या बंगल्यावर बसले, कोणाच्या फार्म हाऊसवर कोण आलं, कशा सुरुवाती झाल्या, कोण काय करत होतं, सगळे प्रयत्न झाले। पण जनता जनार्दनाच्या आशीर्वादानं तो निभाव निश्चितपणानं आहे। परमेश्वराची कृपा आहे, लोकांचे आशीर्वाद आहेत, चांगलं घडेल। नाही, तसं काही घडू शकणार नाही आणि तसं पार्टीमध्ये काय ऐकलं जाईल अशी स्थिती नाही। त्यांनी जे केलं तेच करायचं ना, परतफेड होणार की, आणि ती व्याजासहित होणार। उद्धव पाटील, ती व्याजासहित आहे, नुसती नाही। लोकांनी घी बघितलं आहे, बडगा नाही। हां, कशाचं बेरंग करायचं टार्गेट काय योग्य वेळी ते आता काय विधानसभाच आहेत की। म्हणून मी तुम्हाला म्हणलं की राजकीय जीवनामध्ये काम करताना त्या जनतेशी प्रामाणिक राहावं लागतं। नुसत्या मकलाशी करून राजकारण होत नाही। ज्या विलासरावांच्या बाबतीमध्ये बरेच दिवस मी समजावून सांगितलं, झाला नाही परिणाम, मी सांगितलं तुला काय करायचं ते करा बाबांनो तुम्ही। अजित घोरपड्यांना एकदाही भेटायला गेलो नाही, मला माहिती आहे की तुम्ही करायचेच करणार आहे। आणि म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काही लोकांना वाटलं की हीच वेळ आहे की संजय पाटलावर वार करायची, म्हणून सगळ्यांनी ठरवून ज्यांनी केलं त्याचे हिशोब चुकते होतील ते